मुलांच्या मनात असे प्रश्न असतात की मला स्कोर चांगला येईल का मॅथ सब्जेक्ट म्हटला, किंवा इतर बऱ्याच मिस्टेक्स या पिरियडमध्ये करत, याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. सरांना जवळजवळ 28 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मुलांना सर 50-60 मार्क्स तर मॅथ्समध्ये मिळून जातात, पण त्या विद्यार्थ्यांना 70-80 पर्यंत मार्क्स मिळवायचे आहेत, किंवा जे 70-80 पर्यंत त्यांना 100 आउट ऑफ 100 स्कोअर करायचा मॅथ विषयामध्ये, तर त्यांनी कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केलं पाहिजे? 10वीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 10वीला 2 पुस्तक आहेत, एक अल्जेब्रा आणि एक जॉमेट्री. अल्जेब्रामध्ये जेवढे नंबर ऑफ चॅप्टर्स आहेत त्यांची जर एकूण उदाहरणांची संख्या आपण मोजली पूर्ण पुस्तकातली, साधारण एक 450 एक्झाम्पल्स. ते प्रत्येक उदाहरण मुलाच्या हाताखालून गेलं पाहिजे. बऱ्याचदा मुला कुठे चुकतात, बेसिकली गणिताची तयारी करताना मुलं वाचतात. हो. म्हणजे गणित हा वाचण्याचा विषय नाहीये. जसं फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स असतात ते पण मुलं वाचतात. तर मुख्य चूक म्हणा, किंवा आपण काय म्हणूया त्याला, कंटाळा म्हणूया त्याला, किंवा मग काही योग्य गोष्टी कोणी सांगत नसेल त्यामुळे पण असेल, तर मुख्य आधी फरक हा बदल मुलांनी केला पाहिजे की न वाचता ते सोडवलं गेलं पाहिजे. आणि गणिताचं कसं असतं, वाचताना ओव्हर कॉन्फिडन्स येतो. फॉर एक्झाम्पल, मी एखादं उदाहरण वाचतोय, त्याच्या या स्टेप्स आहेत, आपण असे बोटं ठेवत राहतो, हा हे, मग याच्यानंतर हे वगैरे असं. आणि मग हे जेव्हा बंद होतं, डोक्यात ते पूर्ण गेलेलं नसतं. मग परीक्षेच्या वेळेस जेव्हा तेच उदाहरण येतं, मग आपण मुलाचे डोकं खाजवायला लागतात, आता पुढे काय पुढे काय, कारण ते हाताखालून नाही गेलेलं, ते फक्त नजरेखालून गेलेलं असतं. तर मी पहिला सल्ला मुलांना हा देईल की त्यांनी लिखाणाचा सराव केला पाहिजे. आणि खूप जास्त प्रॅक्टिसची गरज नाहीये. पुस्तकातले जेवढे उदाहरण आहेत तेवढे जर प्रॉपर सोडवले, विशेषतः पाटीवर. हल्ली मुलांना पाटी पेन्सिलची काही वेळेस लाज वाटते किंवा कमीपणा वाटतो, मी काही लहान आहे का आता. तर त्याची जर समजा त्यांना लाज वाटत असेल, मग त्यांनी छान रपवही घ्यावी, रपवहीवर सोडवावं, पण सोडवलंच गेलं पाहिजे. माझा असा आग्रह नाही की प्रत्येक उदाहरण सोडवा. ऍटलिस्ट सिमिलर टाईपचे जर असले, 6 एक्झाम्पल सारखे आहेत, त्याच्यातले 3 सोडवा, 3 वाचन करा. तर याच्याने त्यांना त्यांच्या चुका कळतात. आणि तुझे म्हटली त्याप्रमाणे ज्याला आज काठावर येतो, म्हणजे 100 पैकी त्याला 30-35 मिळत आहेत, मग त्याने 60-70 पर्यंत जाण्यासाठी मग काही चॅप्टरचं सिलेक्शन केलं पाहिजे की या चॅप्टर्स मध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगले मार्क्स मिळू शकतात, तर ते चॅप्टर्स निवडणे, त्याच्यावर जास्त फोकस करणे. जे 60-70 वर आहेत पण त्यांना अजून वरती जायचंय, 90-95-100 पर्यंत जायचंय, त्यांना तोच सल्ला जो मी आधी दिला, त्यांनी पुस्तकातलं प्रत्येक एक्झाम्पल हे हाताखालून गेलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली काम केलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स वेगळा आणि कॉन्फिडन्स वेगळा असतो. तर बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात आणि बऱ्याच जणांना मॅथ स्कोरिंगचा विषय असल्यामुळे 100 आउट ऑफ 100 हा मार्क्स मिळतात. सरांनी जसं सांगितलं तसं तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हालाही चांगला स्कोर मॅथ सब्जेक्ट मध्ये करता येईल आणि त्या विषयाची भीती सुद्धा तुमची कमी होईल. जसं आता पेपराला एकच दिवसाचा गॅप असतो, जसं हुशार मुलं असले की ते 1 दिवसात करून घेतात, पण ऍव्हरेज स्टुडंटचा विचार केला तर आता पेपराला तर एकच दिवसाचा गॅप असेल, तर त्या पिरियडमध्ये त्या मुलांनी फक्त काय केलं पाहिजे की त्यांना स्कोर पण चांगला येईल आणि टाइमाचं मॅनेजमेंट पण होईल. हे असं एका दिवसात मॅनेजमेंट कसं करू शकतात ते विद्यार्थी? सहज करता येतं, अगदी 100% होऊ शकतं. आपण विचार करतोय पेपरच्या गॅप मधल्या दिवसाचा. मग 4:30ला जर तो अभ्यासाला बसला, एक 7-1 वाजेपर्यंत 2-2.5 तासात समजा अल्जेब्राचा अभ्यास करत असेल, तर त्याने असं चॅप्टर निवडावं की ज्याच्याबद्दल त्याला खूप असं भारी वाटलंय शिकताना. जनरली माझ्या अनुभवानुसार मुलांना स्टॅटिस्टिक्स वगैरे असं छान वाटतं शिकायला आणि सोपं वाटतं, ते त्याने पकडावं आधी. त्याच्याने काय होतं, फ्लो निर्माण होतो. अरे हा, नाही मला आठवतंय, मला जमतंय, म्हणजे गाडी स्पीड पकडायला लागते. मग त्या गाडीने स्पीड पकडला की दुसरं जे चॅप्टर जे वर्षभर असं बोरिंग होतं, मग त्याच्याकडे जावं, त्या फ्लो मध्ये ते पण होऊन जातं. तर त्या दिवशी म्हणजे गॅपच्या आदल्या दिवशी 2च चॅप्टर करावे. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस त्याचा आहे, त्या दिवशी ना त्याचे कुठे क्लास आहेत, ना कुठे काही शाळा आहे, ना काही, 24 तासाचा मालक तो आहे. त्याच्यात पुन्हा त्याने 8-10 तास निवडावे, त्याच्यात उरलेले 4 चॅप्टर्स करावे. रात्री संध्याकाळी 8-8:30ला निवांत झोपून जावं, दिवसभर जर नीट केलं असेल तर.
आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फक्त रिव्हिजन मध्ये ज्या ज्या चॅप्टर्सला फॉर्म्युली आहेत हो. तेच बघावं. ओके. फार टेन्शन घेऊ नये. म्हणजे आता उदाहरणार्थ जॉमेट्री जर म्हणशील तर मेन्झुरेशन एक चॅप्टर आहे शेवटचं. हो. मराठीमध्ये त्याला महत्व मापन म्हणतो. त्याची सूत्र लक्षात घ्यावी. अल्जेब्रामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे, त्याच्यात काही सूत्र आहेत. प्रॉबॅबिलिटी मध्ये काही आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तेवढंच बघा. आणि माझा प्रेमाचा सल्ला त्या सगळ्या मुलांना असा असेल, तुमचा 11ला पेपर आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला 10 वाजता घरून निघावं लागेल. हो. तुम्ही 9 वाजता सगळं बंद करून द्या. वही बरेच पुस्तक मुलं कुठेतरी फेका हम्म. कोपऱ्यात आणि सोडा ते सगळं. होतं काय, मी असं पण पाहिलेत माझ्या समोर मुलं, पप्पा गाडी चालवतायत मुलाला सोडायला किंवा आई चालवते, हे पोट्ट मागं बसलंय आणि मध्ये पुस्तक आहे. हा, हो. तर याच्याने अभ्यास होणार आहे का? लास्ट मिनिटापर्यंत वाचतात. हा, हे कोण करतं? ज्याला भीती असते. भीती असते. त्यामुळे त्यांनी 9 वाजता सगळं बंद करावं, मस्तपैकी छान नाश्ता पाणी करावं, आईशी गप्पा टप्पा कराव्यात, जाताना आई वडिलांचा नमस्कार करावा, उत्तम पैकी बाहेर पडावं. अजून एक सांगीन, बाहेर पडताना रस्त्यावर आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणी बरोबर जाऊ नये. त्याचं कारण असं आहे, समजा तुझे मामा कुठेतरी शिक्षक आहेत, अल्जेब्राच्या पेपरला तुझ्या मामांनी काही टिप्स दिल्या, मग तू त्या टिप्स लक्षात असतात तुझ्या, आणि मामांनी 1-2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल तुला सांगितले, मग ते जाताना आपलं गप्पा सुरू आहे, मग ते तू मला सांगते आणि कदाचित ते मी केलेलं नसेल, मे बी, मग ते मला टेन्शन येतं, यार हिचे मामा शिक्षक आहेत, यांनी तर ही इम्पॉर्टंट सांगितलंय आणि माझं तर झालेलं नाही. आता वेळ किती तुझ्या हातात? अर्धा तास. तेव्हा होणार आहे का ते? नाही. जास्त भीती निर्माण होते. जास्त माझून जास्त टेन्शन हो. आहे. त्यामुळे एकदम मस्तपैकी बिंदास जावं, जो होगा सो होगा, देखा जाएगा असं म्हणावं, आणि 11 वाजता त्यांनी किंवा 10 वाजता तिथे पोहोचावं. हा एक महत्वाचा सल्ला माझा मुलांना असेल. नक्कीच सर. आणि पेपर मिळाल्यावर ना मुलं खूप काही गडबड करतात. की सर्व प्रश्नपत्रिका वाचून, म्हणजे त्यासाठी फ्लो कसा असला पाहिजे, जेव्हा आपल्याकडे प्रश्नपत्रिका येते तेव्हा आपण त्या वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे क्वेश्चन अटेम्प्ट करायला, म्हणजे ते पण तितकं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट म्हटलं म्हणजे एक्झामिनर जेव्हा त्यांचा पेपर चेक करेल, त्यांनी काय लिहिलंय वगैरे, ते कुठे मिस्टेक करतात आणि त्या मिस्टेक पण कशा कव्हर करता येतील, म्हणजे त्या अवॉइड करण्यासाठी मुलांनी काय करायला पाहिजे? मला आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर द्यायला आवडेल. जनरली बरेच मुलं काय करतात, अगदी सगळ्याच विषयांसाठी, म्हणजे फक्त मी मॅथ्ससाठी नाही सांगणार आहे, प्रश्नपत्रिका हातात मिळाली तर ते पूर्ण प्रश्नपत्रिका वाचतात. माझा अगदी प्रेमाचा सल्ला आहे, जे ऐकतायत त्यांना, असं अजिबात करू नये. त्याचं कारण आहे, लॉजिकल रिझन आहे त्याच्या मागे. तुम्ही कुठल्याही विषयाची प्रश्नपत्रिका पाहाल ना, तर सुरुवातीचे प्रश्न अत्यंत सोपे असतात आणि मग काठिण्य पातळी हळूहळू वाढत जाते. आता तू जर समजा कुठल्याही विषयाचं 5व्या प्रश्नापर्यंत आली आणि त्या 5व्या प्रश्नात तुला 3 पैकी 2 लिहायचे आणि तुला एकच येतंय असं समजू आपण, मग ते टेन्शन येतं मनात, अरे यार एवढा अभ्यास केला, 5व्यातले तर मला 2 लिहायचे, एकच येतंय. आणि मग हे करून या मानसिकतेत तू पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे येते, मग चुका तिथून सुरू व्हायला लागतात. कारण टेन्शन कुठलं आहे? 5व्या प्रश्नाचं. सोडवते कोणता आहे? पहिला. म्हणजे अक्षरशः ज्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणता ना तुमच्या भाषेत, मग रिकाम्या जागा पण चुकतात, मॅच द पेअर पण चुकून जातात, येतं सगळं, पण या टेन्शनमुळे तसं होतं. म्हणून माझा पहिला सल्ला हा राहील, पूर्ण प्रश्नपत्रिका अजिबात नाही वाचायची. तुम्हाला सोडवायचा कोणता आहे? क्वेश्चन नंबर 1. जस्ट रीड द क्वेश्चन फर्स्ट. काय प्रश्न? कोणतेही 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. तर मी असं म्हणेन की ते पण सगळे नका वाचू, पहिलंच वाचा. पहिल्याचं उत्तर जमतंय का तुला? लिहून मोकळे व्हा. दुसऱ्याकडे जा, नाही जमत आहे, इट्स ओके, मग तिसरा. तर असं करावं. अल्जेब्रा जॉमेट्रीच्या बाबतीत प्रश्नांची लेवल जसं मी इतर विषयांचं सांगितलं तशीच असते. पहिले प्रश्न अत्यंत सोपे असतात, त्यामुळे मला वाटतं ऑप्शन्स असतात पहिल्या याला, एमसीक्यू प्रश्न म्हणतो आपण, तर ते करावे. मग हळूहळू छान पुढे जावं. आणि बोर्डाचा एक नियम असा आहे
की तुमचा पहिला किंवा जो कुठला प्रश्न तुम्ही सोडवताय तो संपल्यावर नवीन प्रश्न हा नवीन पानावर आला पाहिजे. मग बऱ्याचदा मुलांना जर क्वेश्चन पेपर सोपा वाटला तर ते सलग लिहायला सुटतात. मार्क जात नाही त्याच्यात, पण एक इम्प्रेशन खराब होतं आपलं, कारण बोर्डाच्या सूचना आपण पाळलेल्या नाहीयेत. तर हा पहिला भाग त्यांनी लक्षात ठेवायचा. प्रश्नपत्रिका अजिबात वाचू नये. तो दुसरा प्रश्न काय होता? एक्झामिनर नेमकं काय हा सांगतं? हा एक्झामिनर जो असतो ना, म्हणजे आमच्यासारखे, हे काय सोडवलं हे नाही पाहत. आम्हाला माहिती असतं मुलं कुठे चुका करतात. आम्ही चुका शोधतो आधी. आणि इतर विषय जे आहेत, समजा इतिहास, भूगोल किंवा जे खूप मोठे उत्तरं लिहायचे विषय आहेत, पूर्ण उत्तरं कुठलाच एक्झामिनर वाचत नाही. तुमच्या प्रेझेंटेशनवर लक्ष असतं. बरोबर. एका एक्झाम म्हणजे जो चेकर असतो त्याला 300 पेपर असतात. दिवसाला 50, 60, 100 पेपर तपासून द्यायचे असतात. कोणीच नाही वाचत, टू बी फ्रँक. मग काय करावं? तर त्यांनी त्या उत्तरामध्ये त्याला जे मुख्य म्हणायचंय लिहिणाऱ्याला, त्याला अंडरलाईन करून ठेवा, की हा मुद्द्यावर मी स्पष्टीकरण दिलंय, त्या स्पष्टीकरणाला अंडरलाईन फक्त. तर हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे सोडवताना विशेषतः. आणि बाकी म्हणजे पेपर प्रेझेंटेशन पण तितकंच मॅटर करतं. आणि हँडरायटिंग 100% खराब असली सर, बऱ्याच विद्यार्थ्यांची असते, तर ती ऍटलीस्ट रिडेबल त्यांनी काढली पाहिजे ना. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन तितकंच मॅटर करतं जेव्हा आपण पेपर 100%. म्हणजे असं म्हणूया आपण, पहिली नजर में प्यार म्हणतो आपण गमतीने, तसं तुमची जर सुरुवात पहिल्या पेजवर खूप छान असेल लिहिलेली, तर एक्झामिनरचा हात असा ढिला होतो. आपण अरे नाही यार, इतकं सुंदर लिहिलं, याला कशाला कमी मार्क अर्धा द्यावा ना. मोठे प्रश्न असले किंवा अल्जेब्रा जॉमेट्रीच्या बाबतीत कुठे टापटीपणा लागतो, जॉमेट्रीला विशेषतः रिझन्स द्यावे लागतात, काही प्रूफ्स असतात. समजा सर्कलचे उदाहरण आहेत, त्याला प्रूफ्स लागतात आणि त्या प्रूफ्सला रिझन द्यावे लागतात. दीज लाईन्स आर पॅरलल, अँगल्स आर सप्लिमेंटरी. एखादं सुटलं समजा, तर एक्झामिनर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. नाही अरे, बाकीचं छान लिहिलंय, कशाला याचे मार्क हवे. प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि विशेषतः गणिताच्या बाबतीत जिथे फिगर्सची गरज आहे तिथे फिगर्स काढल्या पाहिजेत. काही प्रूदॅटचे एक्झाम्पल आहेत ज्याच्यावर तुमचं स्किल बऱ्यापैकी छान दिसतं समोरच्याला. म्हणजे त्याच्यात फॉर एक्झाम्पल फिगर काढलीये, मग छान गिव्हन लिहिलंय. मराठी मीडियमची मुलं असतील तर त्याला पक्ष असं म्हटलं जातं. टू प्रूव्ह, मराठी मीडियम मध्ये आपण त्याला साध्य असं म्हणतो. आणि मग तुमची सिद्धता म्हणजे प्रूफ असतं. हे असं जर छान मांडलं, म्हणजे त्या लिहिणाऱ्याच्या अक्षराच्या तो तपासणारा प्रेमात पडला पाहिजे. असं जर असलं तर थोडंसं इकडे 19-20 चालून जातं. बऱ्याच तुझे म्हटली अक्षर खराब असणाऱ्यांनी काय करावं, त्यांनी हे जास्त करावं. लिखाणात टापटीप, अक्षर सुंदरच पाहिजे असं काही कोणाचा आग्रह नसतो, पण कमीत कमी ते वाचता आलं पाहिजे. तू ट्रँगल एबीसी लिहिलाय का ट्रँगल PQR लिहिलाय हे कळलं पाहिजे. आकृत्या जरा सायन्समध्ये, भूगोलामध्ये, गणितामध्ये उत्तम काढल्या पाहिजे. बस एवढंच. आणि सर रफ वर्क करतात मुलं, तर त्याच्याकडे पण एक्झामिनर बघतात का? म्हणजे काय रफ वर्क केलंय या विद्यार्थ्यांनी? बघतात कधी कधी. कधी स्टेप मिस केलेला असेल स्टुडंटने, तर रफ वर्क कामात येतं का तेव्हा? येतं कधी कधी. म्हणजे त्यातल्या त्यात माझा सल्ला असेल मुलांना, रफ वर्क हे शक्यतो शेवटच्या पानावर असावं. मी बरेच काही असे पेपर्स पाहिलेत मुलांचे, म्हणजे इकडे त्यांनी फायनल उत्तर पण लिहिलेलं आहे आणि बाजूलाच कुठेतरी रफ वर्क केलेलं पण असतं. तर ते तसं म्हणजे तसं नसावं, ते बॅड इम्प्रेशन असतं. आणि मुलांना बोर्डाचा नियम माहिती असेल, क्वेश्चन पेपरवर कुठलंच काम नाही करावं लागेल, कुठलंच रफ वर्क पण नाही चालत. इव्हन तुम्ही रिकाम्या जागांच्या अंडरलाईन पण नाही करू शकत, ती पण काही वेळेस कॉपी समजली जाते. तर ते मुलांनी टाळलं पाहिजे. आणि सर मला बऱ्याच कमेंट असतात विद्यार्थ्यांच्या, की मी उत्तर लिहिलंय, एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय, पण क्वेश्चन नंबर टाकायचं विसरलोय. म्हणजे बऱ्याचदा सिच्युएशन अशी होऊन जाते की सप्लिमेंट लावलेली असते, नवीन हे असतं, त्याच्यावर ते लिहायला विसरतात आणि डायरेक्ट आन्सर लिहितात. तर मग बोर्डाचा स्ट्रिक्ट नियम आहे माझ्या माहितीनुसार, त्या उत्तराला जर प्रश्नाचा क्रमांक नसेल तर त्याचे मार्क्स दिले जात नाही. त्यामुळे मुलांना हे माझं आवर्जून सांगणं असेल, 1-2 प्रश्न तुम्ही कमी सोडवा, पण टू बी अपडेट.
त्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट तिथे दिसलं पाहिजे. हा, हे चालू शकतं बघ. समजा तुला क्वेश्चन सेकंड मध्ये 3 सोडवायचे होते, तू 2च सोडवले आणि पुढच्या प्रश्नाकडे गेली आणि शेवटच्या 10 मिनिटात तुला ते तिसरं आठवलं, तू ते शेवटी लिही. इट्स ओके, ते चालतं. पण तिथे तो नंबर आला पाहिजे की हे माझं प्रश्न दुसरा, त्याच्यातलं हे तिसरं आहे. आणि जर वेळ असला, भान असलं विशेषतः, तर तिथे तुम्ही ते मेन्शन करा हो. की कृपया याच्यातल्या तिसऱ्याचं उत्तर शेवटी लिहिलेले आहे. असं लिहिलं तर मग तो लक्षात येऊन जातं. कारण कसं असतं, जो चेक करतो त्याला ते एकत्र करून लगेच वरती लिहावे लागतात हो. उत्तरपत्रिकेत. म्हणजे क्वेश्चन सेकंड आहे, त्याच्यात 3 सोडवायचे, तुम्ही 2च सोडवले, त्याला 2-2 मार्क मिळाले, ते बेरीज करून 4 लिहून मोकळे होऊन जातात. पण तुम्ही जर तिथे सूचना लिहिली स्वतः हो. की याचं उत्तर कृपया शेवटी लिहिलंय, तर मग ते बेरीज न करता तिकडे जातील, मग इकडे आणतील. तुम्ही ती सूचना न लिहिता जर केलं, मग ते शेवटी सापडतं. आता साहजिक आहे, तू असो मी असो त्या जागेवर थोडी जीवावर येते, हो. कारण ते पुन्हा इकडे ओढावे लागतात. 4 + 2 मग = 6. हो. आणि असं जर प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही करून ठेवलं असेल, एक उरलेलं शेवटी एक, मग ते जरा Mindset त्रासदायक होतं. हा, ते टाळलं पाहिजे.